प्रशांत जगताप, अखेर कोकाटेंनी राजीनामा दिलेला आहे, राज्यपालांनी तो मंजूर केलेला आहे, आपली प्रतिक्रिया? हे वराती बाबूंचं घोडं आहे किंवा उशिरा सुचलेले शहाणपण आहे, पण ते शहाणपण सुद्धा कुठेतरी नका या ठिकाणी भाजपला महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये फटका बसायला नको म्हणून भाजपने आणलेल्या दबावानंतरचा हे राजीनामा असतं असं माझ्या सरकारला वाटतं. त्याचं कारण आहे की आता महापालिकेच्या निवडणुका पुढच्या 20-25 दिवसामध्ये होत आहेत. या ठिकाणी एवढ्या मोठ्या गैरव्यवहाराप्रकरणी ऑलरेडी एका कोर्टाने त्यांना दोषी धरल्यानंतर सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही. कदाचित ती राजकीय ऍडजस्टमेंट होती, पण आता मात्र कुठेतरी निवडणुकीला सामोरं जात असताना महाराष्ट्रातल्या शहरी भागातली जिथं अर्बनायझेशन आहे, एज्युकेटेड वर्ग जास्त आहे, त्या ठिकाणची जनता आपल्यावर नाराज होईल आणि एक प्रकारे एका आरोपीला आपण मंत्रिमंडळात बसवलेलं आहे अशा प्रकारचा आक्षेप मतदार घेतील. त्या भीतीपोटी कुठेतरी या ठिकाणी दबावापोटी त्यांचा राजीनामा घेतलेला आहे. पण तरी ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. आज त्यांचा राजीनामा होणे हे कुठेतरी लोकशाही मूल्यांचं जतन करण्यासारखं आहे. इथून कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे चुकीचे गैरव्यवहार करणाऱ्या मंडळींना पाठीशी घालू नये. हे राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुराज्य आणि स्वराज्याचं राज्य आहे, एक प्रकार दाखव एवढीच आमची महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने त्यांच्याकडून अपेक्षा आहे. प्रशांत जगताप, आपण जी प्रतिक्रिया देत आहे म्हणजे याचा अर्थ असा घ्यायचा की सरकारला आणि अजित पवारांना कोकाटेंना पाठीशी घालायचं होतं, मात्र शेवटी नाईलाज झाला आणि या नाईलाजातनं हा राजीनामा घेतला गेला. हे बघा, कोकाटे नका शेतकऱ्यांना साले बोलले, शेतकरी कर्ज काढून त्या ठिकाणी कर्ज नका मुलांची लग्न लावतात हे बोलले तरी त्यांचा राजीनामा झाला नाही. या ठिकाणी कोकाटे रमी खेळताना सभागृहात दिसले तरी त्यांचा राजीनामा झाला नाही. गेल्या वेळेस खालच्या कोर्टाने त्यांना या संदर्भात शिक्षा सुनावली तरी सुद्धा या ठिकाणी पुढचा स्टे मिळेस्तोवर त्यांचं मंत्रिपद कायम राहिलं. आता अखेर सत्र न्यायालयाने त्यांना त्यांच्या या सगळ्या याच्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्या पण महापालिकेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागली असल्यामुळे आता जर महापालिकेची आचारसंहिता लागली नसती तर कदाचित ते हायकोर्टात गेले असते, सुप्रीम कोर्टात गेले असते आणि सरकारने सांगितलं असतं की हायकोर्टने सुप्रीम कोर्टने स्टे दिलाय म्हणून त्यांचा नका राजीनामा घेता येणार नाही. पण एकाही प्रकारे आता कुठेतरी महाराष्ट्रातल्या मतदारांचा, जनतेचा म्हणण्यापेक्षा मतदारांचा दबाव आहे आणि मतदारांच्या नजरेतून आपण उतरू नये म्हणून या ठिकाणी हा केलेला उद्योग आहे. मला असं वाटतं की ठीक आहे, तरी आम्ही म्हणतोय निदान त्यांचा राजीनामा झाला की महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने या ठिकाणी कायदा अजूनही जिवंत आहे किंवा लोकशाही अजूनही जिवंत आहे याचं कुठेतरी एक चांगल्या प्रकारे उदाहरण दिल्यासारखं आहे. त्याच्यामुळे इथून पुढे तरी अशा प्रकारे एखाद्या मंत्र्याचा गैरव्यवहार सापडला गेला तर त्याला पहिल्याच आरोपानंतर किंवा तशा प्रकारच्या पहिल्याच निकालानंतर त्याचा राजीनामा घ्यावा. अशा प्रकारे एक नाही तर दुसऱ्या कोर्टाने त्या ठिकाणी निर्देश देतोर या ठिकाणी बघायची भूमिका घेऊ नये सरकारने, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. बरं, आपण म्हणताय त्याप्रमाणे आपण अपेक्षा करूया की कोकाटेंच्या रूपानं सरकारनं एक आदर्श घालून दिलेला आहे की अशा पद्धतीनं जर का कोणी मंत्री सुद्धा जर का गैरकारभार करत असेल तर त्याच्यावरती कारवाई होऊ शकते. धन्यवाद प्रशांत जगताप आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर माणिकराव कोकाटे यांचा अखेर राजीनामा झालेला आहे आणि हा राजीनामा राज्याच्या राज्यपालांनी मंजूर केलेला आहे. मंजुरीचे पत्र आपण प्रेक्षकांना दाखवतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं हे पत्र आहे. माणिकराव कोकाटे यांचा आमदारकीचा आणि मंत्रिपदाचा राजीनामा आपण मंजूर केल्याचं, मान्य केल्याचं राज्यपालांनी लिहिलेलं हे पत्र आहे. आणि त्यानंतर मंत्री महोदयांकडे जी खाती होती ती खाती अजित पवारांकडे यानंतर असतील असं सुद्धा राज्यपाल महोदयांनी या पत्रामधनं सांगितलेलं आहे. मुख्यमंत्र्यांची शिफारस स्वीकारलेली आहे, राज्यपालांची पत्रामधनं याबद्दलची माहिती. तर या क्षणाची मोठी घडामोड आहे. अर्थातच आज या बातमीची अपेक्षा होतीच आणि ती बातमी आता आलेली आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावल्यानंतर आता अखेर माणिकराव कोकाटे यांनी आपल्या आमदारकीचा आणि मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. हा राजीनामा राज्यपाल महोदयांनी स्वीकारलेला आहे आणि त्याबद्दलचं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे. सरकारी कोर्टामधनं सदनिका लाटल्याच्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावल्यानंतर अखेर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला आणि आता माणिकराव कोकाटे यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. माणिकराव कोकाटे यांच्याविषयीचं अटक वॉरंट सुद्धा जारी झालेलं आहे. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना प्रत्यक्षामध्ये कधी अटक होते हे पाहायचं आहे. राजीनामा तर त्यांचा झालेला आहे, मात्र आता कोकाटेंना प्रत्यक्षात अटक कधी हे बघायचे. सध्या माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये आहेत, त्यांच्यावरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे आणि या संदर्भामध्ये एक महत्त्वाची अपडेट येते. मुख्यमंत्र्यांची ॲक्शन नंतर कोकाटे मंत्रिमंडळामधनं आऊट झालेले आहेत. आजच्या दिवसातली मोठी घडामोड, कोकाटेंचा राजीनामा नव्हे तर याला हकालपट्टी म्हणायचं का,
हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन घेतली आणि त्यानंतर कोकाटे आऊट झाले अशा स्वरूपाची माहिती सध्या हाती आहे. कोकाटेंनी राजीनामा दिला नाही तर त्यांची हकालपट्टी झाली अशा स्वरूपाच्या शक्यता आहेत. कारण ज्या वेळेला माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावल्याची बातमी आली तेव्हापासूनच मुख्यमंत्री महोदय हे या निर्णयावरून माणिकराव कोकाटे आणि विशेषतः अजित पवार यांच्या पक्षाविषयी नाराजीच्या भूमिकेत होते अशा स्वरूपाची बातमी पुढे येत होती. कारण आधी धनंजय मुंडे यांचा एका प्रकरणामध्ये राजीनामा घ्यावा लागणं आणि त्या पाठोपाठ कोकाटेंचं हे प्रकरण होणं आणि कोकाटेंना राजीनामा द्यावा लागणं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अर्थातच सरकारची नाचक्की दाखवतात. याविषयी आपण अधिक बोलूया. प्रतिनिधी सुशांत सावंत या क्षणाला आपल्या सोबत आहेत. सुशांत, कोकाटेंचा राजीनामा त्यांनी दिला की त्यांची हकालपट्टी झाली? अर्थातच याच्या भोवती काय सगळ्या चर्चा, आपल्याकडे काय माहिती आहे? अगदी खरं आहे गुरु. आपण जर बघितलं असेल तर सकाळपासूनच मुख्यमंत्र्यांनी याविषयी संताप व्यक्त केला होता. ज्यावेळी अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा या निवासस्थानी गेले होते त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना सांगितलं होतं की कोकाटे यांच्याकडची खाती नेमकी कुणाला द्यायची हे तुम्ही ठरवा. आपण जर बघितलं असेल तर माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांनी राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे देणं अपरिहार्य होतं. मात्र तसा राजीनामा आलेला नाहीये. त्याचमुळे कुठेतरी आता हे पत्र देखील समोर आलंय. त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर अजित पवार यांच्याकडे कोकाटेंची खाती दिली गेली अशी आपल्याला माहिती सूत्रांकडून मिळते. अर्थातच मुख्यमंत्र्यांचा एक असा रोल होता ज्यावेळी धनंजय मुंडे यांचं प्रकरण समोर आलं होतं गुरु. त्यावेळी देखील सरकारची प्रतिमा कुठेही खराब होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं की तुम्ही तात्काळ राजीनामा द्या. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता त्यांच्या पक्ष नेतृत्वाकडे. आता कोकाटेंच्या बाबतीत देखील हेच झालंय. मात्र कोकाटे रुग्णालयात दाखल झालेले आहेत. मात्र त्यांचा राजीनामा आलेला नाही. आपण ज्यावेळी विधानसभा अध्यक्षांना विचारलं त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी देखील सांगितलं अद्याप मला कोर्टाची कोणतीही ऑर्डर आलेली नाही. त्यामुळे अर्थात कोर्टाची ऑर्डर आली नसल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई जी आहे ती विधानसभा अध्यक्ष करू शकत नाहीत. मात्र आता जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलेला नसला तरी त्यांच्याकडची खाती जी आहेत ती अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेली आहेत. सकाळपासूनच आपण पाहिलं असेल गुरु तर राजकीय वर्तुळात अशी एक चर्चा होती की माणिकराव कोकाटेंचा राजीनामा जो आहे तो आजच घेतला जाईल. मात्र संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण ज्यावेळी विधानसभा अध्यक्षांकडे याची माहिती घेतली त्यावेळी त्या विधानसभा भवन कार्यालयाला विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात प्रत प्राप्त झाली नव्हती. त्याचमुळे कुठेतरी त्यांचा राजीनामा होऊ शकला. मात्र आता जर बघितलं असेल तर गुरु मुख्यमंत्री एक पत्र जे आहे ते समोर आलेलं आहे. त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांचा आता यांच्याकडची खाती जी आहेत ती अजित पवार यांना दिली गेली. अर्थातच मुख्यमंत्र्यांनी हा सर्वस्वी निर्णय घेतला. त्याचं प्रमुख कारण हेच आहे गुरु की कुठेतरी आपल्या सरकारची प्रतिमा जी आहे ती स्वच्छ राहावी. कारण अवघ्या 2 मंत्र्यांचा म्हणजे वर्षभरात 2 मंत्र्यांना आता राजीनामा द्यावा लागलेला आहे. याआधी धनंजय मुंडे यांना खऱ्या अर्थाने राजीनामा द्यावा लागला होता वाल्मिक कराड संपूर्ण प्रकरण संतोष देशमुख प्रकरणात. आणि आता अजित पवार यांचे हे दुसरे मंत्री जे आहेत ते कुठेतरी आता अडचणीत आले आणि मुख्यमंत्र्यांनी आता थेट सांगितलेलं आहे की अजित पवारांकडे त्यांच्याकडची खाती सर्व जाणार. गुरु सुशांत, अगदी आपण म्हणताय त्याप्रमाणे महापालिका निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. महापालिका निवडणुकांना सगळे पक्ष सामोरे जाणार आहेत. विशेषतः सुशांत आपण सोबत राहा. आशुतोष राठोड ज्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये याचिका केलेली होती ते आशुतोष राठोड या क्षणाला फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत. राठोडजी, अखेर कोकाटेंनी राजीनामा दिलेला आहे, तो मंजूर झालेला आहे. आपली पहिली प्रतिक्रिया? मंत्रिपदाचा राजीनामा ही गोष्टच नाहीये. आमदारकी रद्द होणे हे कायद्याने अभिप्रेत आहे. लोकप्रतिनिधी कायदा कलम 8(3) हा अतिशय स्पष्ट आहे. त्यात शिक्षा झाल्याबरोबर ऑटोमॅटिकली आमदारकी रद्द होणे कायद्याने अभिप्रेत आहे. ते झालेलं नाही. राजीनामा ही केवळ धूळफेक आहे. राजीनामा देऊन गुन्हेगार वाचत असतील तरी कायद्याची थट्टा आहे. आमदारकी रद्द होणे क्रमप्राप्त आहे. अटक होणे क्रमप्राप्त आहे. आमदारकी रद्द होणे क्रमप्राप्त आहे. ते अजून झालेलं नाही. राजीनामा ही धूळफेक आहे. राजीनाम्याने काही साध्य होत नाही. आशुतोष राठोड, आपलं असं म्हणणं आहे का की सरकार अजूनही माणिकराव कोकाटे यांना पाठीशी घालते आणि त्यामुळे आपण म्हणताय त्याप्रमाणे आमदारकी रद्द होत नाहीये? अद्याप आमदारकी रद्द व्हायला हवी होती, ती झाली नाही. अटक व्हायला हवी होती, अटकही झाली नाही. आशुतोष, हा, आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री एकच व्यक्ती आहे. फडणवीस साहेब आहे.
पोलीस आयुक्त हे माणिक कोकाटे यांना अजून अटक करू शकलेले नाही. यापेक्षा जास्त निष्क्रियतेचं उदाहरण काय हवं? म्हणजे याच्याहून जास्त उदाहरण आपण काय देऊ शकतो की नाशिक ते मुंबई पोलीस अजून पोहोचू शकले नाही. 12 तास उलटले, वॉरंट इश्यू झाले, त्वरित अटक करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत, कोणत्याही न्यायालयाची स्थगिती नाही आणि असं असतानाही अटक होत नाही. म्हणजे कायद्याची थट्टा आहे ही, हे स्पष्ट आहे. आणि आपलं असं म्हणणं आहे की राज्याचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री सुद्धा आहेत ते आपल्या मंत्रिमंडळातले जे मंत्री आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच्यामुळे हा सगळा विलंब लागला. हो, आणि हा विलंब वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न करावा, परंतु जनतेला अतिशय वाईट संदेश जातोय की कायदा सर्वांसाठी एक नाही. हा जो संदेश आहे हा जनतेला जो जातोय तो अतिशय मन दुखावणारा आहे. कारण की कायदा ही एकमेव आशा आहे सामान्य जनतेसाठी आणि तो जर एक नसेल सर्वांसाठी तर म्हणजे देवच वाचवू शकतो. अजून काय बोलावं. बरं, आशुतोष राठोडजी, आता आपण या सगळ्या प्रकरणामध्ये एक मोठा दीर्घ लढा दिलेला आहे आणि आता कुठेतरी तो जो लढा आहे तो पूर्णत्वास जाताना दिसतोय. अर्थातच आपण म्हणताय तशी बाकीची सगळी अपेक्षा आहे की त्यांची आमदारकी रद्द होणं, त्यांना अटक होणं, या सगळ्या गोष्टी बाकी आहेत. पण आता ज्या टप्प्यावरती हा लढा आहे आपण समाधानी आहात? नाही, मी समाधानी नाही, कारण की कायद्याची थट्टा चालली आहे. अजून अटकही नाही आणि आमदारकी रद्द झालेली नाही. जे कायद्याने अभिप्रेत आहे ते काहीच झालेलं नाही. आणि राजीनामा ही धूळफेक आहे. राजीनामा दिला काय आणि नाही दिला काय? राजीनामा देणं म्हणजे काय ते उपकार करत आहेत का? एक गुन्हेगार आहे, शिक्षा झालेली आहे, त्यांची राज्यपालांनी हकालपट्टी करायला पाहिजे आणि आमदारकी रद्द करायला पाहिजे. त्यामुळे ही कायद्याची थट्टा चालू आहे आणि धूळफेक आहे जनतेच्या येथे. आणि कोणीच विचारत नाही की अजून अटक का झाली नाही. म्हणजे मला तर खरोखर जनतेची संवेदनशीलता किती संपली आहे याची खंत वाटते की अजून त्यांना अटक का झाली नाही हा प्रश्नच कोणी उचलत नाहीये. आशुतोषजी, महापालिका निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. अर्थातच महायुती म्हणून निवडणुकांना एकत्रित सामोरं जायचं आहे. अशात राजकीय नाईलाज म्हणून ही पाठराखण केली जाते असं आपल्याला वाटतंय का? अशी पाठराखण होणार असेल तर कायदा खरोखर अमेंड करायला पाहिजे की सामान्य लोकांसाठी हे कलम आहे आणि मंत्री महोदयांसाठी असे कलम आहेत असं. म्हणजे मग सामान्य जनता बिचारी भोळी बाबडी यांना चित्र स्पष्ट राहील की हे कायदे आपल्यासाठी आहेत आणि हे कायदे मंत्र्यांसाठी आहेत. म्हणजे उगाचच खोटी आशा लागणार नाही की कायद्यासमोर सर्व समान वगैरे हे जे भ्रामक वाक्य आहेत त्यातनं जनता तरी बाहेर येईल. कारण की अजून अटक झालेली नाही आणि आमदारकी रद्द झालेली नाही तर काहीच हासिल झालेलं नाही. माझा लढा हा निष्फळ आहे, निष्फळ. मी म्हणजे माझा भ्रम होता की कायदा सर्वांसाठी एक आहे, परंतु मी या निष्कर्षाला आलेलो आहे की कायदा एक नाही. अगदी आपल्या भावना आपण समजू शकतो. आशुतोष राठोडजी, आपण सोबत राहा फोन लाईन वरनं. एक महत्वाची अपडेट आहे, फक्त ती प्रेक्षकांना सांगूयात. जर कोर्टातनं दिलासा मिळाला नाही तर कोकाटे मंत्रिपदाचा राजीनामा देणार. जर कोर्टातनं दिलासा मिळाला नाही तर कोकाटे मंत्रिपदाचा राजीनामा देणार अशी नवी माहिती पुढे येते आहे. कोर्टामधनं आपल्याला कल्पना आहे शुक्रवारी या सगळ्या प्रकरणामध्ये हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आणि जर या कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान दिलासा मिळाला नाही तर कोकाटे हे मंत्रिपदाचा राजीनामा देतील अशा स्वरूपाची अपडेट आता पुढे येते. आशुतोष राठोडजी, आपली प्रतिक्रिया. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की त्वरित अटकेचं वॉरंट असतानाही अटक का झाली नाही. आणि दुसरं, शिक्षा ठोठवली असताना कलम 3 अन्वये ऑटोमॅटिक जी आमदारकी रद्द होते ती अजून रद्द का झालेली नाही. आणि उच्च न्यायालयाचा काही निकाल झाला तर निर्णय घेऊ. म्हणजे जे कलम आहेत त्याची अंमलबजावणी आज का होत नाहीये? कारण की लोकप्रतिनिधी कायदा हा स्वयंस्पष्ट आहे आणि त्यात त्वरित आमदारकी रद्द होणे अशी स्पष्ट तरतूद आहे. असं असतानाही ते का होत नाही याचं हा प्रश्न अनुत्तरित आहे. अगदी धन्यवाद राठोडजी आपल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आशुतोष राठोड ज्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये याचिका केलेली होती त्यांनी या सगळ्या प्रकरणावरती नाराजी व्यक्त केलेली आहे. ज्या पद्धतीनं कारवाईसाठी विलंब होतोय त्यावरनं त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि याविषयी अधिक बोलूया
मृणाली नानिवडेकर मॅडम सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. नानिवडेकर मॅडम, अर्थातच आता आपण आशुतोष राठोड जे या सगळ्या प्रकरणामध्ये याचिकाकर्ते आहेत त्यांची प्रतिक्रिया बघितली. त्यांचं असं म्हणणं आहे या सगळ्यामध्ये की विलंब होतो आहे, सरकार एक प्रकारे कोकाटेंना पाठीशी घालते आणि त्यामुळे त्यांना अटक झाली नाही. पण दुसरीकडे आता राज्यपालांचं पत्र, राजीनामा मंजूर झाल्याचं पत्र आहे. या सगळ्या घडामोडींकडे कसं बघायचं, कसे राजकीय अर्थ या सगळ्याचे काढायचे? तर माणिकराव कोकाटे यांच्या हातून जे काय झालं किंवा त्यांनी जे काय केलं त्याबद्दल त्यांना शिक्षेस पात्र समजणं हे नैतिकदृष्ट्याही अत्यंत आवश्यक होतं. सरकार अतिशय महत्वाच्या निवडणुकांना सामोरं जात आहे. अशा वेळेला आरोप असलेला मंत्री निर्लज्जपणे तिथे आहे अशी एक लोकभावना झाली असती. त्यामुळे कालच खरं तर स्पष्ट झालं होतं की कोकाटे यांना जावं लागेल. त्याप्रमाणे आज त्यांनी त्यांच्या पक्षाशी चर्चा करून राजीनामा दिलाय. तो राजीनामा राज्यपालांनी मंजूर करून हे खातं अजितदादांकडे सोपवल्याचं पत्रही देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 मंत्र्यांना या सगळ्या काळामध्ये म्हणजे खरं तर 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आतच त्यांच्यावरती काही टांगती तलवार आलेली आहे. आरोप मोठे होते. धनंजय मुंडे आज दिल्लीला जाऊन जरी भेटले असले तरी त्यांच्याबद्दल थोडासा असंतोष होता आणि माणिकराव कोकाटे यांना तर सरळ सरळ शिक्षा झालेली होती. आता ह्यातून प्रतिमा साफ करण्याचं, स्वच्छ करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसला आणि ते सहभागी असलेल्या मंत्रिमंडळाला, सरकारलाही करावं लागणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर हे सगळं घडत असल्यामुळे राजीनामा लवकरात लवकर घेतला जाईल हा कालचा अंदाज होता, तो आज खरा ठरला. पण नानिवडेकर मॅडम, आपण जसा उल्लेख केला की निवडणुकाच्या तोंडावरती हे सगळं होत आहे, म्हणजे अगदी अलीकडे धनंजय मुंडे यांचा झालेला राजीनामा, आता कोकाटेंचा झालेला राजीनामा, परत धनंजय मुंडे यांचं कमबॅक होईल का या सगळ्या असलेल्या चर्चा, आणि दुसरीकडे महायुती म्हणून एकत्र लढणार का ही एक वेगळी चर्चा सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही जी काही कटुता या सगळ्या काळामध्ये निर्माण झालेली आहे ती कशी दूर होणार, त्यानंतर पुन्हा महायुती एकत्रितपणे कशी सामोरी जाणार, हा एक सगळ्यांना पडलेला प्रश्न. एक तर आपण लक्षात घेऊ की सत्तेसाठी सगळे पक्ष आपापसातले मतभेद विसरून एकत्र येत असतात. ती सत्ता कशा रीतीने उपभोगायची असे फॉर्म्युले लोकांकडे तयार असतात. तसे ते महायुतीकडेही आहे. दुसरं असं की राष्ट्रवादी काँग्रेसनी आज एक अंतर्गत अहवाल सादर केला असला की महायुतीतूनच लढलं पाहिजे, तरी ते काही शक्य नाही. खुद्द मुख्यमंत्री फडणवीसच असं म्हणतायत की पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे हे शक्य होणार नाही याची कल्पना मला आणि अजितदादा पवारांना आहे. त्यामुळे राजकीय स्पेस मिळवण्यासाठी हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढतील. भाजपला बहुमत मिळालं तर ठीकच आहे, नाहीतर निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येण्याची चर्चा होऊ शकेल. दुसरा मुद्दा असा की निवडणुका येतात आणि जातात. ज्या लोकप्रतिनिधींनी जो मंत्री झाला, सभागृहात रमी खेळत होता, त्यांनी एखाद्या अतिशय गरजू माणसासाठी असलेली सदनिका स्वतःसाठी जर मिळवली असेल तर त्याला सत्ता राखायला मंत्रिमंडळात ठेवणं हा काय शहाणपणा होऊ शकत नाही. भाजपनी तेवढं लक्षात घेत आपल्या मित्र पक्षाला त्याची जाणीव नक्कीच दिली असावी. सरकारची प्रतिमा स्वच्छ राहणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कोकाटे यांच्या राजीनाम्याबद्दल वेगळ्या चर्चा असूच शकत नाही. हा युतीच्या आणि एकत्रित येण्याच्या चर्चेत पलीकडचा विषय आहे. नागरिकांच्या मनात जो काही रोष निर्माण झाला असेल या प्रकरणातून त्याला सामोरं जाण्यासाठी एकच मार्ग होता सरकारसमोर, अगदी अजितदादांसमोरही, तो त्यांनी पत्कापला. बरोबर, अगदी. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावरती जर का जनतेच्या मनामध्ये कुठला द्वेष या सगळ्या प्रकाराच्या निमित्तानं निर्माण होत असेल तर दूर करण्याचा प्रयत्न या राजीनाम्याच्या निमित्तानं झालेला आहे. धन्यवाद मॅडम आपण केलेल्या या सगळ्या विश्लेषणासाठी. आणि यानंतर जे पत्र राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले ते पत्र आपण पाहतोय. मला तुमचे 17 डिसेंबर 2025 रोजीचं पत्र प्राप्त झालेलं आहे, ज्यामध्ये तुम्ही मंत्री ॲडव्होकेट माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे यांच्याकडे असलेली क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ ही खाती उपमुख्यमंत्री आशाताई विकास अनंतराव पवार, वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे सोपवण्याची शिफारस केलेली आहे. मी याद्वारे तुमच्या वरील शिफारशीला मंजुरी देत आहे.
असं पत्र जे आहे ते राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेलं आहे। याचा अर्थ 17 डिसेंबरला म्हणजे आज मुख्यमंत्री महोदयांनी राज्यपाल महोदयांना पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्रावरती राज्यपालांनी लिहिलेलं हे उत्तर आहे आणि ज्यात त्यानं स्पष्टपणे असा राज्यपालांनी उल्लेख केलेला आहे की माणिकराव कोकाटे यांच्याकडे जी खाती होती ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्याची शिफारस मी मान्य केलेली आहे। याचा अर्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली शिफारस ही राज्यपाल महोदयांकडे केलेली होती आणि त्या शिफारशीला राज्यपाल महोदयांनी मंजुरी दिलेली आहे आणि ती मंजुरी देणारं हे पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नव्हे तर माणिकराव कोकाटे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हकालपट्टी केलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या ॲक्शन नंतर माणिकराव कोकाटे हे मंत्रिमंडळामधनं आऊट झालेले आहेत आणि आता माणिकराव कोकाटे हे बिन खात्याचे मंत्री बनलेले आहेत। त्यांच्याकडची सगळी जी खाती आहेत ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे। तशी शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं करण्यात आलेली होती। आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी आहे माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा ते देणार का किंवा तो घ्यावा लागणार या स्वरूपाच्या सगळ्या चर्चा होत्या। आत्ता या क्षणाला जी अपडेट आहे त्यानुसार माणिकराव कोकाटे यांची हकालपट्टी केली गेलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ॲक्शन घेतली, त्यांनी थेट राज्यपाल महोदयांना तशी शिफारस केली आणि त्यानंतर राज्यपालांनी यावरती मंजुरी दिलेली आहे।